आज मी तुम्हाला जाळीदार घावणे आणि चटणी याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रियांका, प्रियाज किचन वाईसमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून 2 दिवस वाळवत ठेवले होते। पूर्ण वाळवून झाल्यानंतर मी त्याचं पीठ काढून घेतलेलं आहे। पीठ काढताना एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडही नाही, थोडं चरचरीत असं हे पीठ ठेवायचं आहे। चरचरीत पीठ ठेवल्यामुळे घावणे खूप छान येतात। आता एका बाउलमध्ये मी हे पीठ काढत आहे। यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करायचं आहे। बघा, इथे मी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत आहे। आपल्याला एकदम सगळं पाणी ओतायचं नाहीये। इथे मला साधारण 2 ग्लास पाणी लागणार आहे। आपल्याला थोडं थोडं करून हे पीठ असं भिजवायचं आहे। आता दुसरा ग्लास मी इथे भरून घेतलेला आहे। तेही आपल्याला थोडं थोडं करून इथे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे आपण पुन्हा मिक्स करूया। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपलं पीठ रेडी आहे। आता आपण घावणे करायला घेऊयात। इथे मी एक पॅन घेतलेला आहे। पॅन गरम झाला की त्याला आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की आपल्याला पीठ सोडायचं आहे। बघा, पीठ टाकल्यावर लगेच अशी जाळी सुटलेली आहे। व्यवस्थित सगळीकडे पातळ असं पीठ सोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला हा पूर्ण व्यवस्थित सुकल्यानंतर हा आपल्याला परतायचा आहे। बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर छान असा आपला घावणा वरून सुकलेला आहे। आता बघा, याच्या कडा एकदम व्यवस्थित अशा सुटत आहेत। एकदम अलगद असं आपल्याला पलित्याने चमच्याने फिरवायचं आहे। व्यवस्थित असं आपलं सगळ्या बाजूने निघालेला आहे। परतल्यानंतर एक ते 2 सेकंदच आपल्याला ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला हा काढून घ्यायचा आहे। बघा, छान असा जाळीदार असा पातळ घावणा आपला तयार झालेला आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला सगळे घावणे काढून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला अजून एक घावणा काढून दाखवते। तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे असं पीठ घालायचं आहे। बघा, पीठ टाकल्या लगेच त्याला जाळी सुटते। मग 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हा पुन्हा परतायचा आहे। छान साईडने कडा आपोआप सुटते। तवा व्यवस्थित तापला की तव्याला घावणा चिटकत नाही, तो व्यवस्थित असा निघतो। बघा, छान असा आपला इथे घावणा निघालेला आहे। परतल्यानंतर त्याला 2 ते 3 सेकंदच ठेवायचं आणि लगेच आपण काढून घेणार आहोत। बघा, छान जाळीदार असा आपला घावणा
पातळ तयार आहे. अशा प्रकारे आपण आता सगळे घावणे तयार करणार आहोत. आता इथे चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. मी इथे ओलं खोबरं, शेंगदाणे, चण्याची डाळ, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि चवीपुरता मीठ असं साहित्य घेतलेलं आहे. आता मी तेलामध्ये खोबरं, शेंगदाणे, भाजकी डाळ आणि कढीपत्ता असं 2 ते 3 मिनिटं फक्त भाजून घेतलेलं आहे. ते आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेत आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची घालत आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बघा आता आपली ही चटणी इथे तयार आहे. वाटतानाच मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं होतं. आता तडका देण्यासाठी मी इथे राई घेतलेली आहे फोडणीला आणि 4-5 कढीपत्त्याची पाने. राई तडतडली की मी ते गॅस बंद करणार आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहे. छान तडका तयार झालाय. आता हा आपण चटणीवर घालून घेऊ. आता आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे. आता घावणे आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.